मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी अब्जावधी रुपये आले, पण राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 रुपये खर्च केले असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। यावर आकडेवारी चुकीची असून दोषींवर कारवाई करू असा इशारा फडणवीसांनी दिला आहे। तर चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय असं उत्तर दानवेंनी दिलंय। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि अंबादास दानवेंमध्ये जुंपली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली, मात्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75,000 मिळाल्याचं ट्विट अंबादास दानवेंनी केलं। यानंतर ही समोर आलेली आकडेवारी चुकीची असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं ट्विट करत मुख्यमंत्री कार्यालयाकडून दानवेंच्या ट्विटला उत्तर देण्यात आलं। यावर चौकशी अंती कारवाईची वाट पाहत आहे असं म्हणत दानवेंनी पुन्हा पलटवार केला। दानवेंनी काय ट्विट केलं? देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले। राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले, मात्र 75,000 रुपये हा पैसा लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय उत्तर दिले ते देखील पाहूया। एकटा ऑक्टोबर महिन्यात आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कमही वाढत असते। त्यामुळे फक्त 1 महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते। आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते। मुख्यमंत्री कार्यालयाकडून दोषींवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आपण स्वतः याची वाट पाहत असल्याचं म्हणत दानवेंनी पलटवार केला। सहाय्यता निधीला शेकडो नव्हे हजारो लोकांनी अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहे। 75,000 रुपये आता पण खर्च आहे। कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे। दानवेने ट्विट केलेली ही आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आलेली आहे। या आकडेवारीवरून सभागृहातही गोंधळ झालेला पाहायला मिळाला। सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जीवाचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता, हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही, हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही। अध्यक्ष महाराज, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही। कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून तो विषय पार करून घेतले पाहिजे। आता दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक झाली। जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक झाली आहे। स्थानिक निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीत काल वाढदिवसानिमित्त शरद पवारांकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावल्यानं हा चर्चेचा विषय ठरला। स्वतः शरद पवारांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलं होतं। काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा सुद्धा झाली। स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर दुसरीकडे दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट झाल्याचंही सूत्रांकडून समजतंय। फक्त 2च पक्ष होते असं नव्हतं, भाजपचे पण अनेक नेते तिथे होते, काही सत्ताधारी होते, काही विरोधक होते। वाढदिवस हा आम्ही सगळेजण मिळून साजरा करत होतो आणि वाढदिवसामध्ये राजकारण कशाचं? हे दोघे एकत्रित होत असेल तर चांगलंच आहे ना।
पहिल्यापासून मी तेच सांगत आहो की दोघे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं की संख्या वाढते आणि बळी वाढते. भोजनाच्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर अजितदादा गेले असतील, कौटुंबिक संबंध आहेत म्हणून गेले असतील. त्याचा अशा प्रकारचा आजच्या घडीला तरी तशा प्रकारची चर्चा काही नाही. शेवट कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याची भूमिका पार पाडायची असती. माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस नेत्याचा आदेश, नेत्याच्या सूचना असतात त्या पद्धतीने आपण खाली काम करायचं असतं. साहेब जो निर्णय घेतील तो पक्षासाठी, पार्टीसाठी हा हिताचा असेल. ते पवार घराणं आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांनी घ्यायचा आहे. आणि शरद पवारबद्दल कोणी ठामपणे सांगू शकत नाही की शरद पवारची आजची भूमिका उद्या बदलणार नाही. म्हणून त्यांच्या बदलत्या भूमिकेचा लोकांना आता अनुभव झालेला आहे. उद्या ते एकत्र आले काय, नाही आले काय, हा नवीन काही चमत्कार घडेल असं मला वाटत नाही. तर सत्तेमध्ये अजितदादा आहेत, चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, ते कुठे जाणार नाहीत. मग शरद पवार इकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते.